कानवले करतात ना, आमच्या घरात करतात. ती काय करायची पद्धत आहे प्रत्येकाची. ते सारण असं गच्च भरायचं असतं. मी काही बघितलं, ते सारण एका कोपऱ्याला बसलेलं असतं. सुक्या खोबऱ्याचं जे सारण करतात ना, आमच्याकडे सातारा भागात ओल्या खोबऱ्याचं करतात. आणि सुक्या खोबऱ्याचं का ते एवढं भरायचं आणि अख्खं चावलं तरी सारणच लागत नाही, कोटच्या कोपऱ्यात जाऊन बसलं. मग आपल्याला शोधावं लागतं कोणच्या कोपऱ्याला सारण बसलंय. पण असा जर गच्च भरलेला असेल, म्हणून तुकाराम कोण दोन धरीन जीवे देह भावे पूजन. हे बघा, कोणचं लोणचं नासत नाही, जे खचून ठासून भरलेलं असतं ते. म्हणून बायका असे काहीतरी काठी घेतात, नाहीतर लाट असं करतात, म्हणजे ते बरोबर आतमध्ये होतं. पुन्हा वरून तेल टाकायचं. एक सांगू का, किती पक्वान्न किंवा वस्तू चांगली असू दे, वर ओलावा असल्याशिवाय टिकत नाही. तसं 10 खोल्याच्या बंगल्यात राहा, पण माणसांच्यात ओलावा असल्याशिवाय बंगला राहत नाही. ओलाव्याशिवाय जीवन नाही, ओलाव्याशिवाय जेवण नाही. तुम्हाला माहिती असेल मराठी शब्द, घोळाना फुटला. काय माहिती आहे की नाही? का नाही? एकाने मला विचारलं घोळाना फुटतो म्हणजे काय होतं. आता फुटल्यावर सांगेन. आता तुला घोळाना माहीत नाही, किती घोळ घालतोयस. असं फुटलं की उगीच रक्त येतं. आता हे बघा, हे उघडाय हां, पण कुठेही गळत नाही. पण पुढचं लक्षात आलं का, एक आत्मसत्ता सोडून गेली की सगळीकडून गळतं. म्हणून ते घालतात ना कापसाचे बोळे. हां, का गळतं? कारण आतमध्ये धराला कोणी बसला नाही. दिस इज हेज ज्ञानेश्वरी. मग हेज लावताना ज्ञानोबरायाला स्मॉल हिज वापरायचा नाही, कॅपिटल वापरायचा. तसं परमार्थ संसार म्हणजे स्मॉल हिम, हिज, हिम, दाऊ, मी, आणि हे सगळे कॅपिटल म्हणजे परमार्थ. तेव्हा स्मॉल ही हिम दाऊ टाकून द्या आणि कॅपिटल पकडा. आणि हे जर पडलं नाही तर श्रीनिवास पाटील असं म्हणतात, ही इज अ कॅपिटल फूल. इंग्रजी वाक्यरचना मोठी गमतीची आहे. ही इज अ कॅपिटल फूल. द पर्सन हू डझंट अंडरस्टँड व्हॉट ही इज अ कॅपिटल फूल. तसं हे बारीक शब्द टाकून दे, कॅपिटल पकड. जीवनामध्ये महत्त्व कशाला आहे? कॅपिटलला महत्त्व आहे. तसं कॅपिटल परमार्थामध्ये परमात्मा हा कॅपिटल आहे. त्याला पकडल्यानंतर बाकीचं सगळं व्यवहार होत राहतील. म्हणून महाराज म्हणाले, तेसे आत्मराज तव ज्ञान मात्रची भरीव, आता ज्ञाने ज्ञानासी केव कैसे दिजे. आत्मराजे भरीव भरीव ज्ञानाने भरलेला आहे, तिथे जागा शिल्लक नाही. आता काय भरतोस आतमध्ये? हां, चला गमतीचा दृष्टांत सांगा. थोडंसं ते सांगितलं मी तुम्हाला बरं वाटतं. पुण्या भागामध्ये करंजी म्हणतात, आमच्या सातारा भागामध्ये कानवला म्हणतात. हरिमुखात कानवला, कानवला, करंजी, दिवाळीचे फराळ नाही का? हां, तुमच्याकडे पुण्या भागामध्ये मुंबई चकली म्हणतात. भाजणीचं पीठ घालायचं, त्याच्यातून चकली. आमच्याकडे काठी कुबडुबळी. बरोबर आहे की नाही पाटील साहेब? तुम्ही त्या भागातले, तुम्हाला काय म्हणतात? काटे कुडुबळी. साधी कुडुबळी म्हणजे ज्याला काटे नाहीत ती, आणि ज्याला काटे आहेत ती काटे कुडुबळी. तेव्हा असं तो लक्षात घ्या. तसं खचून भरलाय, कोंडून धरीन जीवे. तसं कसं काय ओळी वापरतात? तैसे आत्मराज तव ज्ञान मात्रची भरीव. कसा खचून भरलाय, नखापासून केसापर्यंत. नखोनी केशवरी उभी असे जागे शरीरी. हां, कसा भरलाय माहिती आहे का? जरा पुढे जातो. भरलेने गळे आत्मपणे, सर्व जीवांची आ फुटकी खोळे. ही खोळ फुटकी आहे, पण काय चमत्कार आहे.
हां, कुठे काय गळत आहे का? नाही नाही नाही, बघा आहे ना, चिन्मात्र अवस्था आहे. म्हणून पण जाग होतं म्हणून त्याला झोप म्हणावी. आकाश आपण पेरिये काही आगी आपण या लागे आपला माथा ओळावे. नुसतं वाचून सांगतो. आकाश आपल्यात प्रवेश करू शकेल काय? अग्नी आपल्याला जाळू शकेल काय? भाजू शकेल काय? अग्नी आपल्याला भाजू शकेल, पण अग्नीची 2 काडी घेतली थांब, तर एक म्हणला तुला भाजतो, एक म्हणला तुला भाजतो. कधी शक्य आहे? कसं शक्य आहे? तसे इथून तिथून ज्ञान आहे, कुठे अज्ञान आणि कुठे काहीच नाही. आकाश कधी आकाश इथून तिथून आहे, कुठेही जा तिथे आकाश. लंडनच्या आकाशाला काही निराळ नाव आहे का? नाही, आकाशच आकाशच. हां, फक्त स्काय म्हणाल. मराठीमध्ये सुद्धा किती शब्द आहेत. आकाश आहे, अवकाश आहे, गगन आहे, नाही का? गगनी उगवला सायंतारा भावगीत होतं वाटव्यांचं मला वाटतं. गगन आहे, आभाळ आहे, आकाश आहे, नाही का? हां हां, मग निन्याळे शब्द वापरले ते आकाश ते आकाशच. हां, म्हणून महाराज म्हणाले दिठी आपणिया देखे स्वाद आपणिया चाखे. दिठी आपणाला देखे स्वाद आपणिया चाखे. नादू आपुले ऐके नादपण. काय पंचम लागलाय आणि पंचम आपलाच पंचम ऐकतोय, असं कधी घडलं नाही. सूर्य सूर्यासी विवळे का फळ आपण पा फळे. फळापासून कधी फळ निर्माण झाले? फळे फळ आहे, त्याच्यापासून फळ नाही. परिमळू परिमळी घेपते असे. किती दृष्टांत. ज्ञानोबबाराय म्हणजे काय आहे? एक दृष्टांताची खाण आहे बघा. ज्ञानोबबारायचं वैशिष्ट्य काय आहे? दृष्टांताची खाण आहे. म्हणून एक लक्षात घ्या, एक ओवी वाचतो. तैसे ज्ञानरूपात्मा ज्ञानेशी आपुली प्रमा करतसे सोममाईसे तैसे आत्मराजे तव ज्ञान मात्रची भरीव. आत्मराजा कसा आहे? हां, तुम्ही अहम ब्रह्मास्मी म्हणता तेव्हा बंद होतो. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म नाही, ब्रह्मच आहे. मी शब्द लावू नका. माझं बोलणं कळलं का? मी शब्द लावला की भानगड झाली. मी शब्द लावला की भानगड झाली. एकत्र कुटुंबामध्ये माझं म्हणू नये, आपलं म्हणावं. एकत्र कुटुंब जर राहत असतील तर काय म्हणावं? घर कोणाचं? माझं नाही, आमचं. आमचं. हां, हे लक्षात घ्या. शिका नीट. हे मी म्हणून सगळे घोटाळे होत आहेत, कळलं का? ऐकलं का? भाऊजी काय सांगत होते? माझं घर कुठून आणलं बघा. अजून बायको आली नाही तर माझं म्हणतायत. आल्यानंतर काय होईल? काय रे म्हणला? माझं काय म्हणला? नाही म्हणला, सहज म्हणलं आपलंच आहे. हां हां, घरामध्ये मी म्हणू नये, तसं परमार्थामध्ये सुद्धा मी ब्रह्म म्हणू नये. संसारामध्ये मी आड येतो म्हणून एक पद आहे, मी तो हरा रे आपुला तो देव करा रे. कुणी काय म्हणो यासाठी निर्मळ प्रेमा सावे गाठी. मी तो हरा रे आपुला तो देव करा रे. कुणी काय म्हणो यासाठी निर्मळ प्रेमा सावे गाठी. मी तो हरा रे आपुला तो देव. मी हरणं हाच परमार्थ. एवढ्या करताच परमार्थ आहे. मीत्व संपलं की काहीच उरलं नाही, सगळं संपलं. हे घोटाळे कसे आहेत कळलं का तुम्हाला? म्हणून मी काहीतरी मागे सांगितलं होतं, संसारामध्ये स्मॉल मी आहे तर लहान मी टाकायचा आणि कॅपिटल मी पकडायचा. ज्यांना इंग्रजी माहिती असेल त्यांना कळेल. आपल्याकडे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर असं काही नाही मराठीत, पण इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर. सुरुवात करताना दिस इज हिज बुक म्हटल्यावर टी पहिली कॅपिटल पाहिजे. मग हिज हिम दाऊ राजा करता देवा करता म्हणताना आपण कॅपिटल देतो. हर मॅजेस्टिक सर्व्हिस, हिज मॅजेस्टिक सर्व्हिस, तोच हिज देवा करता वापरताना. अँड हे बघा, दिस इज हिज बुक. तुमच्याकरता हिज स्मॉल, पण देवा करता असेल दिस इज हिज ज्ञानेश्वरी.